12-13. आलं त्यांनी पण सांग त्याला काय तर हो की इथं इथं बघ आपण ती राथरों के वजह से हम लोग 4 घंटे लेट हो गए हैं और ये आप बोल रहे कि मैं नहीं आऊँगा वो एक तर लेडीच्या तिकडे अंडे बी बसायला चाललं होतं का लेडीच्या और त्याच्या पायावर उलटी पडली उलटीवर त्याचा पाय पडलं रे उलटीवर पाय पडला सचिन लेडीज सीटवर बसलेला जाऊन उभारलाय नागे सर मी जागा तर काय भेटली नाही दरवाजात उभारून जाणार आहे आम्ही आता चाललोय आम्ही निघायला लागलोय आता इथून आम्ही जाणार आहे सीधा कुठे कर्जतला नाही ट्रेन बदलून जायचं आम्हाला इथून आता आम्हाला कर्जतला जायचं कर्जतवरून पुढे आम्हाला नेरळला दुसरी ट्रेन चेंज करून जावं लागेल हे बघा ट्रेन आमची अजून एक 20 मिनिटात ट्रेन हलणार आहे इमेजिन वाले मोबाईल पडला और जस्ट फट के हाथ में आ गए एकदम कड़े में बैठे हम लोग पहिल्यांदा बसलोय एकदम कडेला का पहिल्यांदा दरवाजा फर्स्ट एक्सपीरियंस है दरवाजे में बैठ के जाने का इकडं आम्ही 4 ये मेरा पहला सफर संडास के पास पहली बार बैठा इस चुके ने संडास के पास बैठा भाई मेरे बोलो से आया मैं बोला रिजर्वेशन है भाई हमारा और भाई आया तो देखो संडास के पास बैठा और पार्थ भाऊचा फोन पडलाय पार्थ भाऊ मारला का मोबाईल अबे काठी मारल और लौड़े लगे सक्सेसफुली और हमारे लौड़े के लगे बहुत सारे बहुत बड़े फोन गया पार्थ का पार्थ ने चेन खींची थी तो अभी हम कर्जत को जाने वाले थे उतरना पड़ा ये देखिए तो ऐसे लौड़े लगते हैं हमारे 30,000 का फोन था भाई का 30,000 6 महीने हुए थे लेके भी ये हमारा नया कुली इसके पास दुनियाभर की चीज पार्काच्या पायाला उलटी लागलेली फोन गायब झाला भाऊचा भाऊची खट लागली होती एकदम खट लागली काय आता टेन्शन आलंय प्लॅन झाला कॅन्सल 30,000चा फोन गेला 30,000चा कालच्या सारखा आज पण माझा 6 सेन्स मला काहीतरी सांगत होता काल 850 रुपयाचा फाईन पडला मला ट्रेनवरनं उतरल्यावर सगळेजण हात करत होते आम्हाला निघा भाड्या लई वाईट वाटायला आता काय म्हणतो का 2 शब्द तुमचे 2 शब्द ट्रेन दरवाजात बसाव का नाही पुढच्या वेळी बस मोबाईल जाऊ दे आमच्या मित्राचं काहीतरी झालं असता घरी सांगून गेलो होतो मी त्याच्या आई वडिलांना मित्र चालू ट्रेन मध्ये उतरणार होता काय करावं पोरीच्या नाद लई खान चॅटिंग करत बसत होतो चॅटिंग करत बसले पोरगी सोबत एवढी प्रायोरिटी देतात पोरं काठी घालून घेतला काठी मारली ऋषिकेश तू काय म्हणतोस भाई अभी मैं कुछ बोलने के हालात में तो हूँ नहीं चलो भाई अगर आपको भी हमारी हे नाही पहिल्यांदा आलता बाथरूम पाशी फीडबॅक देतो तो गाइस ये मेरी पहली ट्रिप थी पहली ट्रिप पे बताता हूँ क्या क्या हुआ पहले तो रिजर्वेशन नहीं मिला रिजर्वेशन लौड़ा मिलेगा आधा घंटा पहले नहीं मिला हाँ। फिर ट्रेन में खड़े होके जाना पड़ा वो भी संडास के पास
मस्त उतना हो गया खड़े होकर जाना पड़ा। एक दोस्त का मोबाइल गिर गया, ट्रेन की चेन खींच ली, हाँ ट्रेन की चेन खींच ली थी, 2-3 चोर आ गए। वो गार्ड आ गया, माधुर चो ये बैठने की जगह है क्या दरवाजे पे, किधर है वो बंदा, वो उसने 5 मिनट ढूंढा, फिर चला गया वो। अच्छे शब्द यूज करे हम पे। सांगितलं का नाही फिरायला चाललो त्याचा मोबाईल पडला आणि इतना असं सब हो के चालू होतं. अब हमारी लग चुकी है पूरी इसका तरह। बाप इसके गांड में कांटे डालने वाला है। एक एडवाइस दीजिए, अगर आपके गेंड में भी कभी कीड़ा है घूमने का, पूरी प्लानिंग बना के जाइए, नहीं तो लौड़े लगेंगे। अच्छे खासे, नहीं तो आपका शक्ल इस टट्टी के जैसे हो जाएगा। इसके जैसा लिटरली एक 4 तास थांबलो मी पारत्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट वगैरे करून आलोय, झोप वगैरे आली, मस्त चाय पिलो इकडं। आता पारत्या 6:30च्या ट्रेनमध्ये बसलोय, 15 मिनिटात पोहोचील, त्या गाडीत जागा नाही, तरी बी आम्ही पाय ठेवून म्हणणार उठ जायचं, मला थोडं शिवाय देऊन जाणार आहे, जसं मगा लोक आले ते पकडायचं असं पकडायचं, मारायचं, खपा खपा खपा। मी तर म्हणतो, मी तर काय म्हणतो, इथं पुण्यात सगळी युट्यूबला जायचं आहे। तर मित्रांनो, हा माझा पहिला प्रवास। पहिला प्रवास म्हणाला, याचा बाप म्हणाले पुण्याच्या ट्रेन मध्ये बस, कधी म्हणाले असं असं घरी आहे मागे, आता सोबत आलो। पहिला प्रवास, मी म्हणलो रेल्वेचा पहिला प्रवास सुखद असेल, जागा मिळाली ती संडासची शेजारी, आमच्या घरी तर ते माहिती पण उभा राहून आमच्या बी घरी माहित नाही, माझ्या अकाउंट मध्ये 300 रुपये असेल, काल 850चा फाईन माझ्या बसला, अकाउंटला फक्त 88 रुपये 88 रुपये, 88 रुपीज। आणि आम्ही तिकीट डबल वेळा काढला हो, त्यांनी बी तिकीट काढलं, आम्ही बी तिकीट काढलं हो। मित्रांनो, मग गाणं सेव्ह करून ठेवा, वापस तो आजा यार, पर हेड 40-50 रुपये एक्स्ट्रा केले जातात, यार आम्हाला ठाऊ। आणि हर्षल गांधी भाऊ एकटा बसलाय, ते भैया एकटा बसलाय, या ये दोघांचे हमारा काय तर लफडे चालू आहे, एडिटिंग करायला हर्षल गाठीचे 2 राऊंड झाले मगापासून। 2 राऊंड झाले, मस्त दादाचे चिल्लर वगैरे भेटले भाऊला, भाऊला एक पॉइंट मारताय आता। क्या बता कोने में चल पता था वो, उसने बोला कोने में चल झुकता हूँ। तसं नाही बोलला, अच्छा कमबॅक क्या हुआ था बताएगा कोने में, नहीं यार, अभी जुड़े रहे एंटी के साथ। मुझे मेरा अवतार तेरे पे इस्तेमाल नहीं करना। इसके पास औजारे बोलता है, इसके पास क्या है, इसके पास क्या है, क्या है, क्या है टनलचा, इसके पास दरी है, याच्या पास भोक आहे मोठा। इसके पास खचदरी है, खचदरी बी वाली। तो देखिए आजकल के लड़कों के पास क्या क्या, ट्रेन मध्ये येतानाची काकडी पडली गाडी। सो ऐसे होते हैं बॉयज टॉक। ट्रेन मधून येताना एका शक्याने चुकून हर्षाची गाण मारली, आम्हाला वाईट वाटलं, पण काय करू शकत होतो। आता हर्षाची गाण, बांगड्या बोट हर्षाच्या अरे गांडीत। भाऊ, थांब थांब, लय खान जो क्रॅक झाला इथं, सांग रे। गाडीतली काकडी पडली तेव्हा ट्रेनची चेन ओढली, ट्रेन थांबवली त्या बघ या पोराच्या गांडीतली काकडी पडली, बघ ती काकडी उडकण्यासाठी भाऊ चैन ओढल्या ट्रेनचे। बघ त्याच्यानंतर TC आला आणि याच्या कांडीला चावला, वापस मुतारीच्या साईडला उभारून आला भाऊ, काकडी जागी मुळा दिला, त्याला ग बसला देऊ। काकडी काय, काकडी की जगह मुळा दिया, काकडी काय, मुळा दिया काकडी की जगह। टीसी ने इसके गाने में अपना लन डाल दिया। मुळा वाजते, टीसी ने इसकी गांड मार ली, लेकिन टीसी म्हणायला लागला, कहीं पे मुंह नहीं लगा। आज उपवास है क्या? तो इसको आई फड़वा बोलते हैं सब लोग। 5 रुपयाच्या काकडीसाठी 1000 रुपयाचं पेट्रोल। ट्रेन थांबवलं, ट्रेन कांडीत एवढा दम नाही, कांडीत काकडी असल्यावरच ट्रेन थांबते। तर ट्रेन येत आहे आता, और ट्रेन आ रही है, हम लोग जा रहे हैं जगह पकड़ने के लिए वापस। बाथरूम के साइड कोई रुकना पड़ेगा, इसे पार दादा ने बोला है, और ये आ गया है बस लेने के लिए।
और आप देख सकते हो रात हो गई है। दोपहर से हम इधर वड़ा पाव खा के चाय पी के बैठे हैं और शेंगदाना खा के, और चाय के पैसे भी नहीं दिए। चाय के पैसे दिए मैंने तो। और उसके बाद मुतने को भी नहीं था, 2 ट्रॅक पार करके मुत के भी आए हम लोग। व्हिडिओ करायला पाहिजे ते बी सांगावं लागते व्हिडिओत, कुठं जावं लागते, लोणावळ्याला उतारी नाही रे तिकडे जाऊन अरे गायडन्स ब्लॉग। मग ऋषिकेश काय म्हणतो कुछ नहीं भाई। भाऊ, ए ट्रेनचं नाव सांग रे, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन। काय स्पेशालिटी आहे जी? हिला डायनिंग कार आहे या गाडीला। बघा असं ट्रेनची इन्फॉर्मेशन ठेवत आहे म्हणून याला आम्ही पकडून आणलो। कॅटेगरी मधली एकमेव ट्रेन आहे की तिला डायनिंग कार आहे। डायनिंग कार आहे, Indian Railways का भावी एकमेव ट्रेन आहे। अजून इंजिनचा नंबर सांग, इंजिनचा नंबर। WFP7। बघा भाऊ फेकला डायरेक्ट, फेकला काय होतं बघितलंय मी। बघा याला म्हणते ट्रेन लवर। इथं कचरा पडला तरी भाऊ कचरा कुंडीत टाकते। तो गाइस ऐसे बैठे हम लोग, असं धक्का पडले की सीधा जन्नतला, बॉडी भेटणार नाही। काजोबत दारू पिऊन आलोय, जागा घेतलं आता करा रे। रे आहे ना, तोंड दाखवून दे फक्त। बस लय झालं। तर फोन हरवलाय, फक्त कवर भेटलाय पार्थला। मग तोड ಅವರು ಅಲ್ಲಿ ಕೇಳೋದು ಪಾರವಳಿಗ ಅಲ್ಲಿ ಪಿಂಪರಿ ಚಿಂಚೋಡ पारवडे आणलं कोण हे रोजच अंड्या तुला मारतील बरं का आता सगळे मिळून। काय रे, काय बोलला? डोक्याची आई बहीण झाली, तुला खरं सांगतो शपथ। काय बोललो? एवढं नसलं तर व्हिडिओ तेरा मोबाईल बाहेर जाएगा भैया। तर एक दिन में 2 मोबाईल तुम्हाला आईला मोबाईल झाला ह्याचं जायला पाहिजे होतं आई घालायचं खरं। गाइस हम ऊपर आ गए, एकदम खतरनाक स्पॉट पे, ऑक्सीजन की कमी है यहाँ पे। लिटरली ऐसे रूट थे, कैसे गाड़ी चलाई उन्होंने, क्या ही वो नागमोड़ी में होता है वैसे एकदम खतरनाक ऐसे थे। 100 रुपये लिए एक को, और बोला कि भूत ये सब है इधर, जिसको याद करेगा वो आएगा इधर। और अभी हम याद करेंगे भाई, बहुत तू उसको याद कर, वो आएगी क्या। और इसकी यहाँ पे सांस लेने में थोड़ा तकलीफ हो रहा है। ठीक है ना वो। आतमध्ये पर्यंत कसं आणलं जिथे रिक्षा आतमध्ये म्हणजे ती गेट आहे ना आता आमचे 4 वगैरे येऊ देत नाही बरं। नाही ती नाही कोणाची आमच्या पण गाड्या इथे। अच्छा असं पळत जावं लागेल 25 मिनिट भिजत एकदम। तर त्या काकांच्या घरी चाललो आम्ही, रूम केलेत मस्त, घ्यायला आलेत त्यांनी। पुढं रिक्षा आहे 35 रुपयाला, 1 प्लेट एकाला नेतात। बघू मग काय होते विषय। पोल्यूशन फ्री आहे, गाडी अलाउड नाही इकडं। तो ऐसे जाना पड़ रहा है भाई लोग, एकदम जंगल का रास्ता है, रोड नाही काय नाही, एक टॉय ट्रेनचं रूळ आहे। बाकीचे सगळे भिजलेत, मी हे चोरी केलं होतं इकडं होतं म्हणून। रिक्षा तर काय नाही इकडं, उशीर झालाय खूप जायला, हो काय होईल काय विषय। एकदम सचिन तर म्हणाले आहे नुसतं थांबायचं, बसमध्ये थांबा, इथं थांबा तिथं थांबा, बसायलाच भेटलं नाही भाऊला कुठं, रिझर्वेशन भेटले नाही सचिन भाऊला। हो भाई पूर्ण धुके आहे तिथं, रस्ता बी दिसे ना, अंधार खतरनाक भाई, फुल जंगल। सचिन हा काय म्हणतोस? एक नंबर। This is us, Arshad. Yes guys,
वी आर फायनली अराइव एट माथेरान. आखिरान कम्प्लीटली लगी पडी आहे भाई. सचिन भाऊ काय बोलतो? एक नंबर आहे. तो यहाँ पे इथनं 5 ते 7 मिनिटाला 5 ते 7 मिनिटात एक हॉटेल आहे, ते बी 20 मिनिटात बंद होतोय. आता एक आणि काय विषय, बिलकुल नेटवर्क नाही, ओनली कॅश इज अलाउडेड. आमच्याकडे कॅश बी नाही. रस्ता फुल खतरनाक. जेवण चांगलं भेटावं फक्त. पार्ट्यामुळे व्ह्यूज आता वाढतात आमच्या चॅनलचे. काय बी काड्या करते मस्त. 25,000चा फोन गेला भाऊचा. आज ट्रेन मध्ये येताना ना चोरांनी हाताला काठी मारून मोबाईल काढून घेतला. हेच आहे बघा, ते तुम्हाला व्हिडिओत म्हणत होतो मी. भाऊ रस्ता बघून चल. पोलीस कंप्लेंट वगैरे करून झालं, पोलीस बोलतील तुझं नशीब चांगलं असेल तर मोबाईल भेटून जाईल. असं बोलत नाही, माहिती नाही. पण नशीब आमचं चांगलं नाही. नशीब चांगलं असतं तर फोन गेला बी नसता. सचिन भाऊ तुझा दुःख दर्द सांगितलं, काय काय त्रास झाला तुला? मला लई त्रास झाला. काय सांगायचं, कोणा सांगितलं? फालतू बोलता, व्हिडिओ सांगितलं काढून कोण काय देतो. करणार आहे का तुम्ही? नाही, मी सांगत नाही त्याच्यामुळं. कोण राहिलाय? भाऊ राहिलाय. आणायला लई दिलं रे. ते काय असते ते? नाही रे, प्रेम ब्रेड काय असते ते? ओ तुला कसलं जंगल पिंगल वाटलंय. ओके हा मायरा पॉइंट इकडे जातो. मग काय ये देखो, फुल अंधार अंधार, ओनली अंधार. ए भाई हो का, असा रस्ता एकदम खतरनाक. सीधाच आहे रे. पुढं बघा एकदम धुके धुके. बोल बोल. काय चाललं सगळ्या मित्रांनो? मे बी यो हॉटेल आहे. भारी दिसाले. हे बघा, ब्राईटनेस कमी करून दाखवतो मी. एक नंबर दिसाले इथनं तर. हे अजून वरडले. हा हो भाई, मागे माणूस मागे आले ते टॉर्च घेऊन. आता हे माहित नाही बघ. हो का, 2 रस्ते आहेत. त्याने असं जाऊन असं जा म्हणला, 7 मिनिटात लागते बोललं. हो किती मानव सहित काय रे, मानव आहेत. हे ते येडा माणूस आला की बघ. हे ऋषाई एकदम एक नंबर वास आ रही है जेवण की. तो मस्त. ए वासला काय म्हणते रे हिंदी मध्ये? बदबू, सुगंध आ रही है. बदबू बोले तो इसको ट्रेन काही माग बघू नको भाई. पीछे कंचन चकवा चकवा मार के जाओ भाई इसकी. सरळ किंग ना. ए ऋषा, ते भूताचं गाणं म्हणतो म्हण की. आम्ही जे तुम्हारो तेवढी गाणं मारा. काय हाकतो वागत म्हणून तुमचा टिळक सर तुला बॅच मध्ये घेत नाही. मला घेतला तुला. खाना खाना जाओ जाओ मिलेगा. हम पूछ रहे किधर है. एन स्टैंड रिसोर्ट, काडियावाड़ी रिसोर्ट. काय फायदा हर्षद पाहुणे असो. जेवण करायला लावा मी. सचिन वैतागला एवढा व्हिडिओ काढतो नाही. छान व्हिडिओ नाही नडतो. युट्यूबला टाकणार आहे. हो बघा तुम्ही टाकणार. संध्याकाळी शिटी मारायचं नाही. तुझी ओला पण नाही, विहायला पण नाही. मी काय म्हणतो, आंघोळ राहू दे आता, असंच जाऊ. तोंड ब्रश करू. ए आंघोळ करत नाही कोणी. ए जा. ए अंड्या जा की. सब लोग उठ गए हैं और ये देख सकते हो आप.
ये देखिए आगे हिल से फिर भी नहीं दिख रही इतना धुकाला काय म्हणते हिंदी मध्ये इतना फॉग फॉग इंग्लिश मध्ये झालं क्या चल रहा है फॉग चल रहा है कर पटापट कर ठेव मोबाईल झाला आपला आंघोळ पिंगोळ सगळं झालं भाऊ एकदम ओके माउथ वॉश करून बसलो आता असे गेले तसे आगे से ट्रेन आ रही है उधर देख सकते हो आप ट्रेन इज अराइविंग तो सबको उड़ाते उड़ाते आ रही है ट्रेन यहाँ गए तो इधर हमने रेनकोट लिया है 50 को एक और 100 को एक 50 वाले लिए है त्याला सांग उलटा खायचं असतं म्हणून इकडे जवळ काढतो नको रे फोन पिन ओढून न्यायचं लगा घंटा फरकच पडी ना चला चला ये चल मस्त चहा नाश्ता ओके तेच हॉटेल मध्ये काय सहा जास्त आता एवढा आहे काय बोला गाडी शिरली कोण आहे दोघ जण कोण आहे आहेत दोघ जण कोणता हनीमून वगैरे विचार आहे हनीमून हा बघ की एकदम म्हणजे गेला लिटरली भाई कुछ भी नहीं दिख रहा खंडाळा पॉइंट टोटली फॉगी फॉगी आम्ही सध्याला ढगाच्या वर आहे आता सध्या आम्ही ढगाच्या वर आहे ढगाच्या वर आम्हाला काय पण दिसू ना असं वाटत फिरणं काय लो बघायचंच काय नाही तर फिरणं कशाला बरोबर आहे फुल फॉगी है यहाँ पे खंडाला पॉइंट देख रे ये आमची गँग धराव चावा पारताला लय मज्जा येईल असं याला म्हणतात गांडीत किडा आता गांडीतला किडा कसं चावते बघूया
आलेल्या सर्व भाविक भक्तांचे खंडाळा पॉइंट म्हणजे हार्दिक 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 स्वागत. किती व्हिडिओ करतो और एक ट्रेन आ रही है आगे. तर सकाळी सकाळी चाललो आम्ही. फिल्टर मध्ये व्हिडिओ काढतोय स्नॅपचॅटच्या आणि बघू शकता ते सुंदर असं वातावरण आहे. ट्रेन पास झाली जस्ट इथून. गाण्याला पानसट लावले त्यांनी. खंडाळा पॉइंट. सगळेजण फोटो काढले. बॅकग्राऊंड मध्ये धुकाचं काय वाटेल ना. फोटो असं काढण्यासारखं काय नाही तिथं. फक्त बघायला भारी आहे. थोडं धुकं जर कमी झालं असलं तर एक नंबर आले असते फोटो. फिलहाल हम आए खंडाळा पॉइंट पे और देख सकते हो आप एकदम फॉगी फॉगी है. लिटरली नीचे कुछ है या नहीं है. एक 800 मीटर तो ऊपर है हम लोग. सही बोला ना. ये देख सकते हैं पूरी खाई खाई है. पेड़ पौधे. यहाँ से हम आए हैं. लड़कियाँ भी है यहाँ और बहु काय सुधरत नहीं. जंगल पॉइंट और लग रहा है जंगल है इधर. तर खतरनाक पाऊस पडालाय. लिटरली चिक्कल चिक्कल. आता कुठं जाणार आहे आम्ही. ऋषा लेक लागते बघ 1 किलोमीटर. अरे इथं दिसायला की रे सगळं. अरे ते आपण सेट आहे. 8 किलोमीटर पण सेट आहे. चला पहिला काय फोटो मार रे. मारला काय मला पॉइंट इको पॉइंट. तेरा मोहरा एक साथ ही. तो खंडाला पॉइंट से निकल गए हम. गिरते गिरते बचा. और भाई कहाँ से हो. इंदौर भाई इंदौर. अरे अरे वही बाइक से. नाम क्या है आपका. रोहित रोहित. हाँ ठीक है ठीक है. आपका भाई. आशीष. अच्छा होगी. पाणी पिली माहिती तू भारी येतो. आता जसं बोलत होता ना तसं गांड्या माझ्या फोटो काढ रे. और अरे सब लोग 1-1.5 किलोमीटर में हमको 2 से 3 पॉइंट मिल जाएंगे. हनीमून पॉइंट, इको पॉइंट और समथिंग एल्स. कुछ याद तो नहीं आ रहा. अब देखेंगे क्या विषय है. तर सकाळी सकाळी चाललो आम्ही. फिल्टर मध्ये व्हिडिओ काढतोय स्नॅपचॅटच्या आणि बघू शकता ते सुंदर असं वातावरण आहे. ट्रेन पास झाली जस्ट इथून. गाण्याला पानसट लावले त्यांनी. एकदम म्हणजे
कवर घेऊन ये पोहता. हा हा चल हा जा जा हा जा. आता काय सर गेलं सीन. ते 800चा फोन आहे 30,000चं. मारल्यानंतर ह्याचा नंबर आहे. हे पडताव कुठं पडताय. ए सजा बस खाली बस. बस खाली. एक नंबर आहे बघ. आणि माझा फोटो काढ की तू उठव की तर मी जमतो. स्वतःला काय बघ.